हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आयुर्वेद रियालिटी. आज आपण संहिता अध्ययनाला सुरुवात करणार आहे. तर संहिता अध्ययनामध्ये आपण सर्वात आधी बघूया अष्टांग हृदय. अष्टांग हृदयमध्ये आपल्याला एकूण 14 चॅप्टर्स बघायचे आहेत, 14 अध्याय बघायचे आहेत. त्यातला आपला पहिला अध्याय आहे, अध्याय क्रमांक 1. त्याचं नाव आहे आयुष्कामी अध्याय. तर आयुष्कामी अध्यायामध्ये सर्वात आधी आपल्याला बघायला मिळते मंगलाचरण. मंगलाचरण हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, वायवामध्ये खूप जास्त विचारला जातो. तर मंगलाचरण लक्षात ठेवणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हे पाठच पाहिजे सर्वांना. तर काय आपलं मंगलाचरण: रागादी रोगान सततान शक्तान अशिषकाय प्रसुतान शेषान अचुक्य महारती ज्ञान यो पूर्व वैद्य नमोस्तु तस्मै. तर यात काय सांगितलेलं आहे, तर सर्वात आधी म्हटलं आहे की रोगाचे 2 प्रकार असतात. तर रोगाचे 2 प्रकार कोणते: शारीरिक व मानसिक. रोगाचे असे 2 प्रकार: शारीरिक रोग आणि मानसिक रोग. तर शारीरिक रोग कशाने होते? शारीरिक रोग, कोणतेही रोग, आता रोग शारीरिक असो किंवा मानसिक रोग असो, तर त्याची उत्पत्ती कशाने होते? दोष वैषम्य. दोष वैषम्याने काय होते? रोगाची उत्पत्ती होते. तर दोष वैषम्य म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये आपण बघितलं 3 दोष असतात: वात, पित्त, कफ. हे शारीरिक दोष झाले. व मनाला दूषित करणारे दोष काय असते? जे शरीराला दूषित करतात ते शारीरिक दोष, व जे मनाला दूषित करतात ते मानसिक दोष. तर शारीरिक दोष कोणते आपले? त्रिदोष आहेत: वात, पित्त व कफ. आणि मानसिक दोष कोणते आहे? रज व तम. तर दोषाच्या वैषम्याने काय होते? रोगाची उत्पत्ती होते. तर दोष कमी किंवा जास्त झाले तर जे ते रोगाची उत्पत्ती होते. समजा वात कमी झाला तर वाताच्या कमी होण्याने जे रोग उत्पन्न होतात ते त्या रोगांची उत्पत्ती होणार शरीरामध्ये. पित्ताच्या कमी किंवा जास्त होण्याने जे रोग उत्पन्न होतात ते रोग उत्पन्न होईल. जसे पित्त जर वाढलं तर आपल्याला ऍसिडिटीचा अनुभव होतो. तर त्या प्रकारे काय झालं, याच्यात दोषाची वैषम्यता झाली. तर दोषाची वैषम्यता झाल्याने काय होते? रोगाची उत्पत्ती होते. तर आपण याच्यात बघूया आता. तर शारीरिक दोष कोणते बघितले आपण? वात, पित्त, कफ. आणि मानसिक बघितले आपण रज व तम. ठीक आहे. आता याची शारीरिक दोषाची याच्यात एक पॉईंट आणखी आहे की मानसिक दोष. जे मानसिक दोष आहे रज व तम. तर मानसिक दोष ते जे आहे ते जेव्हा दूषित होतात मानसिक दोष, तेव्हा मानसिक दोष शरीराला सुद्धा दूषित करते. व मानसिक दोष शरीराला दूषित करून शारीरिक दोषाची सुद्धा उत्पत्ती करते. सर्वात आधी मानसिक दोष हे खराब होतात, त्यानंतर ते त्रिदोषांना सुद्धा हानी पोहोचवतात. मग त्यामुळे आपल्याला मानसिक दोषामुळे सुद्धा शारीरिक दोषाची उत्पत्ती करण्यात मिळते. जसे की रज व तम. तर जर मानसिक दोषाची वृद्धी झाली तर आपल्याला रजवतम म्हणजे काय? रज म्हणजे राजसिक. रज म्हणजे काय? तर राजसिक. राजसिक म्हणजे रज. हे प्रकृती आहे, राजसिक प्रकृती. म्हणजे एखादी मनुष्य एकदम लालची असतो, हावरट असतो, ज्याला खूप लालचा असते, चोरी चकारी करणारा, ईर्ष्या, मोह, हे सगळे आपल्याला राजसिक प्रकृतीमध्ये बघायला मिळते. तर ज्याची राजसिक प्रकृती असते, ज्याचा रजगुण वाढला तर तो राजसिक होतो. व रजगुणामध्ये काय होते? तर ईर्ष्या, मोह, भ्रम, हे सगळे आपल्याला ईर्ष्या, मोह वगैरे बघायला मिळते. तर त्यानं काय होते? हे इथं तेच दिलं आपल्याला, औत्सुक्य, मोह, हे आपल्याला मंगलाचरण मध्ये दिलंय. तर रजगुण वाढल्यामुळे काय होते? आपल्याला शारीरिक दोष सुद्धा वाढण्यात दिसून येते. हे झालं आपलं. त्यानंतर आता याच्यात काय दिलंय? रागादी रोगांमध्ये मंगलाचरण मध्ये हे दिलं आपलं औत्सुक्य, मोह, रतीचं ज्ञान. तर याच्यात असं दिलंय की हे शारीरिक दोष व मानसिक दोष हे ज्याच्यापासून उत्पत्ती झाली आहे, या दोषांमुळे जे रोग उत्पन्न होतात त्या रोगांची चिकित्सा, त्या रोगांचं चिकित्सा देणाऱ्या वैद्याला नमस्कार करून अष्टांग हृदय हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केलेली आहे. कोण सुरुवात केली आहे? तर अष्टांग हृदय हा ग्रंथ वाग्भटाचार्यांनी लिहिलेला आहे. तर हे मानसिक दोष व शारीरिक दोषांना, शारीरिक दोष व मानसिक दोषांना चिकित्सा देणाऱ्या वैद्याला नमस्कार करून आपल्या अष्टांग हृदयाला लिहिण्यास सुरुवात केली आहे वाग्भटाचार्यांनी. तर आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. मंगलाचरणचं हे सगळंच अर्थ होतं. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. नेक्स्ट आपला श्लोक आहे.
नेक्स्ट श्लोक बघूया आपण. आयुः काम्यमानेन धर्मार्थ सुख साधन. आयुर्वेद उपदेशेषु विधेह परमात्मा. दुसरा श्लोक आहे आपल्या आयुष्कामी अध्यायातला. तर यात काय म्हटलेलं आहे आपल्याला, आयु कामे मानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेद उपदेशेषु विधेय परमार्थ. तर आयु म्हणजे काय, तर आयु म्हणजे जीवन. आयु म्हणजे जीवन. तर जीवन जगण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे, चांगलं जीवन जगण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे ते सगळ्या श्लोक मध्ये दिलेलं आहे. आपल्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी काय म्हणते, प्रत्येक व्यक्तीनं आयुर्वेदाचे पालन केले पाहिजे. दीर्घ आयुष्य प्राप्तीसाठी काय करायला पाहिजे, प्रत्येक मनुष्याने आयुर्वेदाचे पालन केले पाहिजे. दीर्घ आयुष्य प्राप्त होण्यासाठी आयुर्वेदाचे पालन केल्याने काय होते, तर आपल्याला दीर्घ आयुष्य जर प्राप्त झाला तर आपल्याला धर्म अर्थ आणि धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थांची प्राप्ती होते. धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम व मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. यांची आपल्याला प्राप्ती होते. धर्म अर्थ काम मोक्ष. जर आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी काय पाहिजे, आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त झाल्याने आपल्याला धर्म अर्थ काम मोक्षाची प्राप्ती होते. त्यानंतर आपण बघूया आता आयुर्वेद अवतरण. तर आयुर्वेद अवतरण मध्ये काय दिलेलं आहे, श्लोक बघूया आपण आता. आयुर्वेद अवतरण मध्ये दिलं आहे, आयुषो वेदम जिगरा. सो अश्विनो तौ सहस्रांश सो त्रिपुत्र.
तर आता आपण बघूया आयुर्वेद अवतरण. आयुर्वेद अवतरण मध्ये आपल्याला काय बघायचं बघा. आयुर्वेद अवतरणचा श्लोक सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला कुठं पण इम्पॉर्टंट असं लिहिता येते. जर आपल्याला कुठं काही लिहायचं असलं आयुर्वेदाबद्दल काहीतरी एखादी गोष्ट लिहिण्यासाठी आली तर आपण आयुर्वेद अवतरण सुद्धा लिहू शकतो. तर आयुर्वेद अवतरण काय, ब्रह्मस्मृतो आयुष्यवेदम प्रजापतीम जिग्रह तो अश्विनो तो सहस्रांश सो अत्रिपुत्र दिगानंद. आता आयुर्वेदाचं अवतरण कसं झालं, तर सर्वात आधी काय झालं, तर ब्रह्माला आयुर्वेदाचे काय झाले, स्मरण झाले. ब्रह्माला आयुर्वेदाचे स्मरण झाले. तर ब्रह्माजीने सर्वप्रथम आयुर्वेदाचे स्मरण करून काय केलं, प्रजापतीला दिले. तर ब्रह्मा सर्वात आधी येतो ब्रह्मा. ब्रह्मानंतर ब्रह्माजीने कोणाला दिले, दक्ष प्रजापतीला दिले. दक्ष प्रजापतीने ते मग कोणाला दिले, दक्ष प्रजापतीने मग ते अश्विनी कुमारला दिले. अश्विनी कुमारापासून मग ते कोणाला दिले, इंद्राला दिले. अश्विनी कुमारने ते कोणाला दिले, इंद्राला दिले. इंद्रानंतर काय कोणाला दिले, इंद्रानंतर ते पुनर्वसू आत्रेयाला गेले. पुनर्वसू आत्रेय. त्यानंतर पुनर्वसू आत्रेयांपासून ते पुनर्वसू आत्रेयाने कोणाला दिले, अग्निवेशादी षड शिष्यांना दिले. अग्निवेशादी षड शिष्यांना दिले. त्यानंतर हे कोणाला पोचले, वाग्भटांनी हे मग सर्वांनी ग्रंथ लिहिले. तर असा आयुर्वेद अवतरण की ब्रह्माजीला आयुर्वेदाचे स्मरण झाले. मग त्यानंतर ब्रह्माजींनी ही विद्या जी आहे ते आयुर्वेद विद्या ते दक्ष प्रजापतींना दिली. मग दक्ष प्रजापतींपासून ते अश्विनी कुमाराजवळ गेले. अश्विनी कुमारांपासून ते मग इंद्राजवळ गेले. इंद्रांनी ते मग पुनर्वसू आत्रेयांना दिले. मग पुनर्वसू आत्रेयांनी काय केले, तर अग्निविषादी षडशिष्यांना दिले. तर अग्निविषादी षडशिष्यांपासून ही विद्या वाग्भटांजवळ गेली व वाग्भट इत्यादी आचार्यांजवळ गेली व ग्रंथांची रचना झाली. असं आपलं आयुर्वेद अवतरण आहे. तर हे झालं आपलं आयुर्वेद अवतरण. आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. आपला नेक्स्ट टॉपिक आहे की अष्टांग हृदय ग्रंथाची विशेषता. तर अष्टांग हृदय ग्रंथाची विशेषता काय आहे तर बघूया आपण. अष्टांग हृदय ग्रंथाची विशेषता. अष्टांग हृदय ग्रंथाची विशेषता काय, तर अष्टांग हृदय हा ग्रंथ विशेष का बरं आहे, तर संहिता अध्ययनामध्ये आपण बघितलं की अष्टांग हृदय व चरक संहिता अशी आपल्याला दोन संहिता बघायला मिळते. व संहितामध्ये पुढे चालून आपल्याला सुश्रुत संहिता सुद्धा बघायला मिळते. तर असे जितके आपले संहिता आहे किंवा मग जे आयुर्वेदाचं ज्ञान आहे, तर वाग्भटाचार्यांनी काय केलं, हे सगळं आयुर्वेदाचं ज्ञान वाचून त्यानंतर त्यांनी एकदम संक्षिप्त पण नाही किंवा मग एकदम विस्तारमध्ये पण नाही, अशा सगळ्या गोष्टींना समजून त्यांनी अष्टांग हृदय या ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथामध्ये न सगळ्या गोष्टी संक्षिप्त मध्ये आहे, न सगळ्या गोष्टी एकदम विस्तारमध्ये आहे. तर त्या म्हणून अष्टांग हृदय हा खूप जास्त महत्वाचा मानला गेलेला आहे. हे आपल्या अष्टांग हृदयाची विशेषता आहे की त्यात कोणतीच गोष्ट एकदम संक्षिप्त मध्ये पण नाही आहे किंवा मग एकदम विस्तारमध्ये पण नाही आहे. तर अष्टांग हृदय या ग्रंथाची विशेषता ही आहे. अष्टांग हृदयाची विशेषता बघितली आता आपण. आता यानंतर बघूया आपण अष्टांग आयुर्वेद काय. तर अष्टांग आयुर्वेद काय. अष्टांग आयुर्वेद पहिला आहे
काय चिकित्सा. दुसरा आहे बाल चिकित्सा. तीसरा आहे ग्रह चिकित्सा. चौथा आहे ऊर्ध्वांग चिकित्सा. तर पाचवा आहे शल्य चिकित्सा. त्यानंतर सहावा आहे दंशा चिकित्सा. त्यानंतर सातवा आहे जरा चिकित्सा. आठवा आहे वृश्चिक चिकित्सा. असे आपल्याला आयुर्वेदाचे 8 अंग बघायला मिळतात. तर आयुर्वेदाचे 8 अंग कोणते कोणते? काय चिकित्सा, बाल चिकित्सा, ग्रह चिकित्सा, ऊर्ध्वांग चिकित्सा, शल्य चिकित्सा, दंशा चिकित्सा, जरा चिकित्सा व वृश्चिक चिकित्सा. तर आपण सर्वात आधी काय चिकित्सा बघूया. तर काय चिकित्सा म्हणजे काय तर शरीर. काय चिकित्सा म्हणजे शरीर, संपूर्ण शरीराची चिकित्सा आहे त्यात ते काय त्याला काय चिकित्सा. तर काय चिकित्सामध्ये कोणत्या रोगांची उत्पत्ती होते, कोणत्या रोगांची चिकित्सा होते. तर याच्यात उन्माद झालं, शोष झालं, रक्तपित्त. रक्तपित्त म्हणजे नाकातून रक्त येणे किंवा कानातून रक्त येणे, याची चिकित्सा काय चिकित्सामध्ये होती. त्यानंतर उन्माद म्हणजे की ज्याची मानसिक परिस्थिती बरोबर नाही आहे, त्याची सुद्धा काय चिकित्सामध्ये आपल्याला चिकित्सा बघायला मिळते. हे झालं आपलं काय चिकित्सा. त्यानंतर बाल चिकित्सा. तर बाल चिकित्सामध्ये काय आहे, तर याला आपण पेडियाट्रिक्स म्हणू शकतो. बाल चिकित्सा लहान बालकांची चिकित्सा होते, जसे की बालकांची भरण पोषण बरोबर होत नाही. ज्या बालकांची भरण पोषण बरोबर होत नाही, त्यानंतर त्यांना मातेचं दूध बरोबर लागत नाही अंगाला, किंवा मग मातेच्या दुधाने त्यांचं बरोबर पोषण होत नाही, ते चिकित्सा सगळे आपल्याला बाल चिकित्सामध्ये बघायला मिळते. त्यानंतर ग्रह चिकित्सा. तर ग्रह चिकित्सामध्ये काय आहे, तर ग्रह चिकित्सामध्ये आपल्याला भूतविद्या हे सगळं आपल्याला ग्रह चिकित्सामध्ये बघायला मिळते. भूतविद्याची चिकित्सा कशी असते ते सगळं आपल्याला ग्रह चिकित्सामध्ये बघायला मिळते. त्यानंतर ऊर्ध्वांग चिकित्सा. तर ऊर्ध्वांग चिकित्सामध्ये काय होते, तर कान, नाक, डोळे, घसा या सगळ्या अंगांची चिकित्सा आपल्याला ऊर्ध्वांग चिकित्सामध्ये बघायला मिळते. जसे सर्दी झालं, खोकला झाला, हे सगळं आपल्याला ऊर्ध्वांग चिकित्सामध्ये बघायला मिळते. त्यानंतर आपण बघूया शल्य चिकित्सा. तर शल्य चिकित्सामध्ये काय, तर शल्य म्हणजे काय, सर्जरी. याच्यात आपल्याला सर्जरी बद्दल बघायला मिळते, ज्यात आपल्याला गाठ वगैरे काढायची असली, समजा काही लोस्टर, हे सगळं आपल्याला याच्यात यूज करायला मिळते. गाठी झाले, हे सगळे शल्य चिकित्सामध्ये बघायला मिळते. त्यानंतर दंशा चिकित्सा. तर दंशा चिकित्सा काय आहे, तर दंशा चिकित्सामध्ये आपल्याला कोणतं पण कीटक असणार किंवा साप असणार, विषारी किडे वगैरे असणार, ते चावल्याने जे आपल्याला विषाची जे आपल्याला विष होतो, जे विषाने आपल्याला हानी होती, त्या विषाची हानी होऊ नये त्यासाठी आपल्याला दंशा चिकित्सा करावी लागते. दंशा चिकित्सामध्ये आपल्याला विषाबद्दल सगळी चिकित्सा बघायला मिळते. त्यानंतर आपल्याला जरा चिकित्सा. जरा चिकित्सामध्ये काय, जरा चिकित्सा आपल्याला ज्या अंगात काय म्हणते लवकर वाढत म्हणजे की डर्मॅटॉलॉजी. जरा चिकित्सा म्हणजे की डर्मॅटॉलॉजी. डर्मॅटॉलॉजी मध्ये आपल्याला खूप लवकर ज्याला म्हातारपणा येते किंवा मग स्किन ज्याची एकदम वर्तुळून जाते, एकदम खूप जास्त ड्राय पडते, ते सगळं आपल्याला जरा चिकित्सामध्ये बघायला मिळते. वृश्चिक चिकित्सा, याला आपण गायनेकॉलॉजी सुद्धा म्हणू शकतो. ज्याची शुक्राची क्वालिटी बरोबर नसते, किंवा मग
ज्याला खूप लवकर शुक्रपतन होतो, ते सगळं आपल्याला वृश्चिक चिकित्सामध्ये बघायला मिळते. हे झाले आपल्याला अष्टांग आयुर्वेद, म्हणजे की आयुर्वेदाचे 8 अंग. हे खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. वायवाला पण विचारला जाते आणि थिअरी मध्ये सुद्धा अष्टांग आयुर्वेद विचारला जातो एसएक्यू टाईपला. दंश चिकित्साला आपण सेकंड इयरला तुम्हाला विषय राहते अगततंत्र. तर हे यात हे लक्ष ठेवायचं आहे की दंश चिकित्सा पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर असं आपण आता 3 टॉपिक आपले बघितले. मंगलाचरण झालं, पहिला टॉपिक होता आपलं मंगलाचरण. त्यानंतर आपण बघितलं आयुर्वेद अवतरण व त्यानंतर आपण बघितलं अष्टांग आयुर्वेद. तर आपले हे आयुष्कामी अध्यायाचा पहिले 3 टॉपिक संपले आहे. असंच आपण पुढं बाकीचे टॉपिक सुद्धा बघूया. आयुष्कामी अध्यायाचे आपण पुढचे टॉपिक नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.